नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरतीमध्ये शिपाई तसेच लिपिकसाठी चारित्र्य प्रमाणपत्र फॉर्म कसा भरायचा, न चुकता फॉर्म भरला म्हणजेच रिजेक्ट होणार नाही। जे चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला दोन प्रतिष्ठित व्यक्तींचं पाहिजे, ते एक्झॅक्टली कोणाची सही शिक्का चालते ते विथ प्रूफ या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। मुंबई हायकोर्टच्या फॉर्मॅटमध्ये स्पष्ट लिहिलंय टू रिस्पेक्टेबल पर्सन्स, पण प्रॉब्लेम इथे सुरू होतो की प्रतिष्ठित म्हणजे नेमकं कोण। आजचा व्हिडिओ पाहिला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही आणि तुमच्या मनात कोणताही प्रश्न राहणार नाही। जर तुम्ही सिटीमध्ये राहिला असाल तर कोणाची सही चालते? आमदार, खासदार, नगरसेवक, तहसीलदार किंवा नायब तहसीलदार, माजी नगरसेवक, गव्हर्नमेंटचे जिल्हा परिषदचे हेडमास्टर म्हणजे मुख्याध्यापक, गव्हर्नमेंट एडेड कॉलेजचे प्रिन्सिपल। जर तुम्ही त्या शाळेत शिकत असाल किंवा नसाल काही फरक पडत नाही, पण त्यांनी सही शिक्का देणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी त्यांची सही, प्रतिष्ठित व्यक्ती यांची सही, ऑफिसचा सील म्हणजे ऑफिसचा स्टॅम्प, त्यांचं पद डिजिग्नेशन प्लस ऑफिसचा ॲड्रेस, त्या ठिकाणी डेट आणि त्यांचा मोबाईल नंबर। या ठिकाणी कोर्टाकडून कोणालाही कॉल जात नाही। जर तुमचा ॲड्रेस खेडेगावमध्ये असेल, जर तुम्ही राहायला खेडेगावात असाल तर या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, तहसीलदार किंवा नायब तहसीलदार, जिल्हा परिषदचे हेडमास्टर, जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक, आमदार, खासदार यांची सही शिक्का चालतो। या ठिकाणी दुकानदार, व्यापारी, ॲडव्होकेट, रिलेटिव्ह किंवा नातेवाईक यांचा सही शिक्का चालत नाही। प्रमाणित करण्यात येते की श्रीमती कुमारी या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव, उमेदवाराचं संपूर्ण नाव जसं 10वीच्या सर्टिफिकेट बोर्डवरती आहे तसं, हे तुमच्या वडिलांचं या ठिकाणी नाव, जर तुम्ही महिला असाल तर तुमचं पतीचं नाव, या ठिकाणी राहणार तुमच्या गावाचं नाव, नंतर तालुका, जिल्हा, येथील रहिवासी असून मी त्यांना मागील या ठिकाणी 2 किंवा 3 वर्षाच्या पुढीलच घ्या। 2 किंवा 3 वर्षापासून ओळखतो, त्यांची वर्तणूक व चारित्र्य चांगले आहे आणि ते किंवा ती माझ्या नातेवाईक नाहीत। या ठिकाणी ठिकाण टाकायचंय। तुम्ही ज्या गावातून किंवा ज्या जिल्ह्यामधून घेतलंय ते ठिकाण, प्रमाणपत्र देणाऱ्याचे नाव म्हणजे जो अधिकारी तुम्हाला प्रमाणपत्र देणार आहे त्यांचं संपूर्ण नाव, त्यांचा व्यवसाय म्हणजे डिजिग्नेशन, पद काय आहे, त्यांची सही, पत्ता म्हणजे ऑफिसचा पत्ता आणि या ठिकाणी भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर। या ठिकाणी तुम्हाला 2 वेगवेगळ्या प्रतिष्ठित व्यक्तींचा सही आणि शिक्का चालतो। तर 2 प्रतिष्ठित वेगवेगळ्या म्हणजे जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक प्लस तहसीलदार असंही चालतं। 2 एकाच व्यक्तींचे सेम नको आहेत, म्हणून हे 2 फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी तुम्हाला बनवायचे आहेत आणि ते जपून ठेवायचे आहेत। जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं त्यावेळेस हेच फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये झालेल्या सर्व शिपाई व लिपिक पदासाठी प्रश्नपत्रिका म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हवे असतील, अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि त्यासोबतच सर्व विषयांच्या नोट्स या ठिकाणी फक्त 99 रुपयामध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत। स्मार्ट एज्युकेशन मराठी हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचे आणि त्यानंतर जिल्हा न्यायालय 2025 हा कोर्स जॉईन करायचे। यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल या ठिकाणी मिळणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।